नमस्कार, मी विशाल पाटील। काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांवरती हल्ला करण्याचा जाणीवपूर्वक कट रचला होता असा खळबळजनक दावा भाजपने केलेला आहे। या आरोपांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण अक्षरशः तापलंय। दुसरीकडे अंजली दमानिया यांनी केलेल्या एका दाव्यामुळे सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे। तर मुंबईच्या राजकारणातही आता ठाकरे ब्रँड पुन्हा जोमाने सक्रिय झाल्याची माहिती मिळते। ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये महापौर पदाचा उमेदवार देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महापालिकेच्या सत्तेचा पेच वाढणार आहे। मात्र सर्वात मोठा धक्का बसलाय तो नाशिकमध्ये सत्तेची समीकरणं पूर्णपणे फिरलेली असून मनसे आणि शिवसेना आता एकत्र आलेले आहेत। शेवटी चंद्रपूर काँग्रेसमध्येही मोठा अंतर्गत भूकंप झालाय। गटनेते पदाच्या शर्यतीमध्ये सुरेंद्र अडबालेंचा पत्ता कट झालेला असून राजेश अडूळ यांच्या गळ्यात गटनेते पदाची माळ पडलेली आहे। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स। आज संसदेमध्ये प्रचंड प्रमाणावरती गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार होते, मात्र त्याआधीच संसदेमध्ये असा काही गोंधळ उडाला की पंतप्रधानांना त्यांचं भाषणच करता आलं नाही आणि यानंतर भाजपनं या संदर्भात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केलेला आहे। काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांवरती हल्ला करण्याचा जाणीवपूर्वक कट रचलेला होता असा आरोप भाजपने केलाय। जेव्हा पंतप्रधान भाषणासाठी येणार होते तेव्हा विरोधी पक्षाच्या काही महिला खासदारांनी त्यांच्या आसनाला घेराव घातला। भाजप खासदारांचा असा दावा आहे की या महिला खासदार उजव्या बाजूने अत्यंत आक्रमकपणे पंतप्रधानांच्या दिशेने धावून येत होत्या आणि या अभूतपूर्व गदारोळामुळे सभागृहामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाढता गोंधळ पाहून पंतप्रधानांचं भाषण रद्द करावं लागलं आणि सभागृहाचं कामकाजही तहकूब करण्यात आलं। हा केवळ विरोध नसून थेट हल्ला करण्याचा प्रयत्न होता असं भाजपचं म्हणणं आहे। संसदेच्या इतिहासात पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाऊन अशा प्रकारे घेराव घालण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं देखील आता बोललं जात आहे। हे जे लक्षण आहेत काँग्रेस पार्टीचे हे अत्यंत वाईट पद्धतीने आणि अत्यंत मेंटली रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बुद्धी आहे या बुद्धीची कीव येतं। मग देशातल्या जनतेने काँग्रेसला झिटकारलेलं आहे आणि अशा पद्धतीचं काँग्रेसचं वागणं असेल तर पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी ही देशामधून हद्दपार होईल अशा जर कृती केल्या तर। मात्र भाजपने लावलेले हे सर्व आरोप काँग्रेसनं धुडकावून लावलेले आहेत। यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला। वडेट्टीवार म्हणाले की भाजपचे हे आरोप म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। मूळ मुद्द्यांवरती उत्तर देण्याचं टाळून लोकांचं लक्ष वळवण्यासाठी भाजप असे खोटे आरोप करत असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। सुमित्रा खान जर बोलले तर प्रसिद्धी लवकर मिळते, भाजपालाही मिळते आणि सुमित्रा खानेलाही मिळते। पंतप्रधानावर हल्ला होता म्हणून जनतेची आणि भारतीय लोकांची दिशाभूल करण्याचा धंदाच आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे आणि तो धंदा तेजीत चाललेला आहे। त्यामुळे ह्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही। तर या घडीला आपण जी दृश्य पाहतो आहोत ती सांगण्यासाठी पुरेशी आहेत की आज नेमकं घडलं तरी काय। ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्यासाठी उभे होते त्यावेळेला महिला खासदारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हा भाजपने केलेला होता आणि या संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे जोडले गेलेले आहेत। बळवंत वानखेडे जी आज गंभीर स्वरूपाचे आरोप भाजपतर्फे काँग्रेसच्या
महिला खासदारांवरती करण्यात आलेल्या आहे. काय नेमका गदारोळ त्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता? खरोखर पंतप्रधानांवरती हल्ल्याचा हा कट आहे का? सुरक्षेमध्ये कमतरता होती हा जो आरोप करण्यात आलेला आहे, याविषयी काँग्रेसचं म्हणणं काय? बळवंत वानखेडे. नाही नाही, अतिशय हे चुकीचं त्यांचं जे निरीक्षण आहे ते माननीय सभापती महोदयांचं चुकीचं निरीक्षण आहे. आणि माननीय पंतप्रधान हे सभागृहातच आले नाही तर त्याच्यावर हल्ला करण्याचा काय प्रश्न आला? आमचं आंदोलन होतं की निशिकांत दुबे जे काही काँग्रेसवर बोलले, माननीय माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी असतील, नेहरू असतील, यांच्यावर जे बोलले त्या संदर्भात आमचं आंदोलन होतं आणि ते आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गानेच करणार होतो. माननीय पंतप्रधान हे सभागृहात आले नाही आणि त्यांचा तर वेळ 5 वाजताचा होता. हे आंदोलनाची गोष्ट आहे 2 वाजताची. मग असं का बोलावं लागतं त्यांना की पंतप्रधानावर हल्ला करणार होते? पंतप्रधानाची 56 इंचीवाले छातीवाले आपले पंतप्रधान आहेत, त्यांच्यावर कोण हल्ला करू शकते? आमच्यासारखे सामान्य जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते करू शकतात काय? बरं, महिला खासदारांचं मग त्यावेळेला नेमकं वर्तन काय होतं बळवंतजी? नाही, वर्तन काहीच नव्हतं. आम्ही निदर्शनं तुम्ही पहा ना, तुम्ही त्याचे फुटेज काढा. फक्त निदर्शनं होते आणि निदर्शनं आम्ही ते जे निशिकांत दुबे होते त्या निशिकांत दुबेच्या बाजूने होते आमचे निदर्शनं. आम्ही काही कुठल्याही गोष्टी मनात ठेवून नव्हतो गेलतो. आमचं जे नेहमीप्रमाणेच निदर्शन होतं ते. बरं बळवंतजी, तुम्ही स्वतः देखील त्यावेळेला उपस्थित असणार आहे. मग ज्यावेळेला मी भाजप स्वतः- अशा स्वरूपाचा आरोप करतो त्यावेळेला या आरोपांमध्ये तथ्य नाहीये का? आणि जर आरोप केले जात असतील तर मग त्यामागचं कारण काय? नाही नाही, बिलकुल तथ्य नाही. त्यांचं कारण एकच आहे की माननीय पंतप्रधान हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देऊ शकले नाही. ही त्यांची नाकामी आहे. त्यांचं ते खाली पण आहे. त्यांना असं वाटलं आपली आता नाचक्की झाली आहे, संपूर्ण देशासमोर आपण उघडे पडणार आहोत, म्हणून हे कुठलं तरी काही कारण सांगून त्यांनी. बळवंतजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? बळवंतजी, मी आपल्याकडे देखील येईलच या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी. मात्र यावेळेला आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे. अनिलजी, आज भाजपनं केलेले सगळे आरोप आणि त्याचं खंडन काँग्रेस करताना दिसतेय. देशाच्या उच्च स्तरावरती झालेली आजची घडामोड ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी टार्गेट होते आणि त्यांच्यावरती हल्ला करण्याचा हा कट होता असं भाजपला का वाटतं? डॉक्टर अनिल बोंडे. नाही, कारण असं आहे की मोहब्बत की दुकान म्हणून त्यांनी बोर्ड लावला, परंतु त्यांच्या मनामध्ये सातत्यानं हिंसाचार, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दलचा द्वेष आणि एवढ्यापर्यंत की मोदी तेरी कबर खुदेगी एवढ्यापर्यंत घोषणा देणारे हे लोक, आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या खासदारासह वर्षाताई गायकवाडांच्या सह इतर महिला खासदार त्यांच्या पुढे पाठवणं आणि भाषण करण्यापासून रोखणं म्हणजे त्यांच्यावर एका प्रकारे हमला करणे आणि म्हणजे हिंसाचाराची जी लिमिट म्हणू शकतो ती ज्या लोकसभेचा गरिमा जर पाहिला तर त्याला बट्टा लावण्यासारखी गोष्ट केली. पण अभिभाषणापासून रोखलं गेलं आणि काँग्रेसनं ते केलं असं तुम्हाला का वाटतं? अभिभाषण पूर्ण का नाही होऊ दिलं गेलं? कोणाचं अभिभाषण? अभिभाषण जर राहुल गांधींना अतिशय चांगला मौका त्यांना दिलेला होता. राहुल गांधींना वारंवार सांगण्यात आलं की जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही त्या पुस्तकावर तुम्ही बोलू शकत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बळवंतराव, तुम्ही सुद्धा निशिकांत दुबे यांच्या हातातलं पुस्तक हिसकावण्यासाठी त्यांच्या अंगावर गेले होते. असं लोकसभेमध्ये नाही चालत. हे काही म्युन्सिपाल्टी नाहीये, म्युन्सिपाल्टी सुद्धा संविधानाने चालते. आणि म्हणून खूप काँग्रेसच्या, राहुल गांधीच्या जवळच्या आपण काही कृत्य करू शकतो हे लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये नाही चालत. का राहुल गांधींचा ऍटिट्यूडच पाहिला ना की रवनीत बिट्टा जे पंजाबचे सुपुत्र आहेत, ते मंत्री आहेत, त्यांचं घराणं देशासाठी त्यांनी शहीद झालेलं आहे. त्यांना जर ते राहुल गांधी स्वतः म्हणतात की तुम गद्दार हो, म्हणजे एका शिखाला, एका पंजाबच्या सुपुत्राला गद्दार हो म्हणतात, गद्दार आहात असं म्हणतात. आणि त्यावरून दिसतं ना की यांच्या मनात किती द्वेष आहे. फक्त दुकानावर पाठी लावून चालत नाही मोहब्बत की दुकान म्हणून.
पण मनामधला असलेला मोदीजींच्या बद्दलचा द्वेष हं. आजच नाही तर अनेक वेळा त्यांनी व्यासपीठावरून त्यांच्या मोर्चामधून प्रत्येक गोष्टीत त्यांनी दाखवून दिला. बर त्याचं कारण आहे हतबलता. कारण मोदीजी किंवा भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं सरकार हे लोकांच्या मनामध्ये गेलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये ठासून भरलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे. पहा ना, केरळमध्ये तिरुवनंतपुरम मध्ये तिथली महापालिका येते, मुंबईची महापालिका येते, महाराष्ट्रामध्ये घोडदौड सुरू आहे, आसाममध्ये घोडदौड सुरू आहे. म्हणजे असं राज्य आता काँग्रेसच्या हातामध्ये राहिलेलं नाही की काँग्रेस तिथे सत्ताधारी म्हणजे फक्त कर्नाटक जर बरं सोडलं अनिलजी, तर काही तुम्हाला चाललं. वाटतं ही काँग्रेसची उद्विग्नता आहे, मात्र सर्वोच्च असलेल्या भयंकर सभागृहामध्ये उद्विग्नता. सुरक्षेवरती चर्चा का नाही? बरं, राहुल गांधी किंवा त्यांच्या हातात असलेलं पुस्तक जे आहे हे आलं कुठून? आपलं म्हणणं आहे म्हणजे भाजपचं म्हणणं आहे थेटपणे पुस्तकच प्रकाशित नाहीये, मग त्याच्या प्रती राहुल गांधींच्या हातामध्ये कशा आणि त्यांनी कुठून मागवल्या हे त्यांनी देशासमोर ऑलरेडी मांडलेलं आहे. डॉक्टर, प्रत कुठेच दाखवली नाही. प्रत दाखवली नाही आणि त्यांनी राजनाथ सिंग साहेबांनी संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की ऑथेंटिकेट करा. तसंही तुम्हाला सांगतो की लोकशाहीमध्ये, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये कोणतंही वर्तमानपत्र, कोणतंही पुस्तक, कोणत्याही टीव्हीच्या चॅनलवरची न्यूज, विधानसभेमध्ये सुद्धा त्याच्यावर चर्चा कधी होत नसते. चर्चा ती फॅक्ट्सवर होत असते, गव्हर्नमेंट पेपरवर होत असते, लोकांच्या भावनावर होत असते, त्यावर चर्चा होऊ शकते. आणि त्यामुळं जे लोकसभेच्या नियमामध्ये जे बसतं, आता लोकसभेचे नियम कोण सांगणार? तर लोकसभेचे अध्यक्ष सांगणार. मग अध्यक्षांनी सांगितलेले नियम सुद्धा ऐकायचे नाही. मैं बोलू वो कायदा, असं जर राहुल गांधीला वाटत असेल तर ते लोकशाहीमध्ये नाही बसत ना. म्हणजे तुमच्या घरची खेती नाहीये ती. लोकसभा काही तुम्ही म्हणाल तसं थोडी चालणार आहे. आणि त्याच्यामुळं लहान मुलासारखा हट्ट करणं, आणि म्हणून जे पी नड्डाजींनी खरंच म्हटलं अबोध बालक म्हणून, की ज्याला लोकसभेचे नियम, राज्यसभेचे नियम जर का ठाऊक नाही, त्याच्याप्रमाणे वागायची तयारी नाही, आणि मग वारंवार एकाच गोष्टीवर अडलं. खूप मोठी संधी दवडली त्यांनी. खरं म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाची भूमिका अनेक गोष्टीवर सरकारवर टीका करणे, सजेशन देणे या गोष्टीसाठी राहू शकते. परंतु ती न करता संपूर्णतः गोंधळ करायचा, सभागृहाचा वेळ वाया घालवायचा आणि स्वतःचा अहंकार जोपासायचा. अज्ञानातून निर्माण झालेला अहंकार आहे आणि म्हणून अबोधपणे ते केलं. आणि त्यामध्ये ऍडिशन झाला द्वेष, द्वेष आणि त्याच्यामुळे आलेली हतबलता. आणि मग हतबलतेमध्ये काय करायचं तर गोंधळ करायचा किंवा कोणाच्या अंगावर जायचं. जसं बळवंतराव गेले त्या निशिकांत दुबेच्या अंगावर, किंवा त्या महिला खासदार ज्या आहे त्या मोदीजीच्या आसनाच्या समोर जातात, मोदीजींना अडवण्याचा प्रयत्न करतात आणि असा प्लॉट करतात. संपूर्णतः हे सगळं माहित आहे सगळ्यांना की मोदीजींना आज बोलू द्यायचं नाही. वाटलंच तर झटापटी झाली तरी चालेल, हिंसाचार झाला तरी चालेल. बरं, हिंसाचाराचं समर्थन काँग्रेस करते असं तुम्ही म्हणताय एका बाजूला. मी आपल्याकडे पुन्हा एकदा नाही, येईल. त्यांचा आता अजेंडाच झालेला आहे. त्यांचा अजेंडाच झालेला आहे. तोच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांचा तसा अजेंडा झालेला आहे. बरं, मला बळवंत वानखडे यांचंही मत यावरती जाणून घ्यायचंय. बळवंतजी, असा खरोखर कट होतं का? पूर्वनियोजित सगळं काही होतं का? तुम्ही देखील धावून गेलात आणि मग त्यानंतर महिला खासदार या पंतप्रधानांकडे धावून गेल्या का? नाही, बोंडे साहेबांना माहित नाही. बोंडे साहेब राज्यसभेत राहतात. आम्ही जे विरोधी पक्ष जे बोलतो ते नियम आणि परंपरेला धरून नाही, आणि जे सत्ताधारी बोलतात ते नियम आणि परंपरेला धरून बोलतात, असं माननीय पीठासीन अधिकाऱ्यांचं एक वागणं आहे. ते पक्षपातीपणानं वागतात. पक्ष आजही म्हणजे वास्तविकता तिथं राहिल्यानंतर पक्षपाती धोरण ठेवलं हे विरहित राहिलं पाहिजे. परंतु माननीय सभापती महोदय हे नेहमी सत्ताधारी पक्षाची बाजू घेतात आणि कुठेतरी काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला ते नाकारतात. आणि जे बोंडे साहेब म्हणतात ना की पंतप्रधानांना रोखलं, माझं म्हणणं आहे, चॅलेंज सांगतो मी की माननीय पंतप्रधान महोदय त्यावेळेस भाषणासाठी आलेच नाहीत सभागृहात. आज फक्त त्यांनी कालचं भाषण झालं नाही म्हणून कुठेतरी भाजप असं सांगतंय की हा काहीतरी काँग्रेसवाल्यांचा कट होता पंतप्रधानांच्या अंगावर जाण्याचा, असं कुठेतरी ते नक्कीच. बळवंतजी, म्हणजे एका बाजूला विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला प्रश्न उपस्थित करायचे होते, संधी मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे. राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही असंही आपलं म्हणणं आहे. बरं डॉक्टर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल.
याचा पुढचा अंक नेमका काय असेल? कारण एका बाजूला सर्वोच्च सभागृहामध्ये जर या घडामोडी होत असतील, इतके गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात असतील, सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचं? सत्ताधाऱ्यांकडे, विरोधकांकडे, की त्यांच्या आरोप प्रत्यारोपांकडे? डॉक्टर नाही, एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून वागलं पाहिजे. राहुल गांधी स्वतःही बोलले नाही आणि त्यांच्या युपीएच्या बाकीच्या खासदारांनाही बोलण्याची संधी मिळाली नाही. बर पहा, राज्यसभेमध्ये सुरू झालं, राज्यसभेमध्ये सगळे विरोधातले बोलले, खरगेजी बोलले, पण दुर्दैव असं की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं भाषण सुरू झालं तेव्हा गोंधळ करायला लागले. आम्ही खरगेजींचं पण भाषण ते आलेच नव्हते असा त्यांचा दावा आहे. ऐका ना, लोकशाहीच्या प्रक्रियेप्रमाणे खरगेजींचं भाषण ऐकलं, हं. विरोधी पक्षाचंही भाषण ऐकलं, सगळ्यांचं म्हणजे कोणताही गोंधळ न करता ते जे काही बोलले, टीएमसी वाले तर अतिशय वाईट वाईट बोलले सरकारच्या विरोधात, तरी पण सगळं ऐकलं. मग एक लोकशाहीला धरून, लोकशाहीची एक महत्वाचा नियम आहे की विरोधातला किंवा सत्ताधारी असेल, एकमेकाचं बोलणं ऐकलं पाहिजे. पण तेव्हा खरगेजी आणि त्यांच्या पाठीमागचे सगळे लोक आरडाओरड करायला लागले, गोंधळ करायला लागले आणि शेवटी 10 मिनिटात सभात्याग करून गेले. म्हणजे आम्ही बोलतो ते तेवढं चालेल, दुसऱ्याचं ऐकायचं नाही, ज्याला हिट अँड रन म्हणतात की नाही. म्हणजे आम्ही ठोकू आणि पळून जाऊ, आम्ही ठोकू आणि पळून जाऊ, आम्ही ठोकू आणि पळून जाऊ, हे लोकशाहीमध्ये चालत नाही, हे हुकुमशाहीमध्ये चालतं. आणि अजूनही यांची मानसिकता, हुकुमशाहीची मानसिकता गेली नाही. यांना हे वाटतं की गांधी घराणं म्हणजेच भारतावर राज्य करेल. राहुल गांधी, त्यांचे वडील राजीव गांधी, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच परंपरा घेतलेली आहे. पण सामान्य माणूस, एक चहावाला जर का भारताचं प्रधानमंत्रीपद 2014 पासून भूषवतो आहे, भारताला समोर जात आहे, हे यांचं महत्वाचं दुःख आहे आणि त्याच्यामुळे काहीच ऐकायचं नाही. आता लोकसभेमध्ये राहुल गांधी अडले म्हणजे जर घोडा अडतो ना, फिरवला जात नाही. म्हणजे ओम बिर्लाजी अध्यक्ष होते, ओम बिर्लाजींनी एक डिसिजन दिलं, अरे पण काँग्रेसचे सुद्धा तिथं पिठावर बसले ना, त्यांनी सुद्धा सांगितलं, जे काही काँग्रेसचे होते किंवा बाकीचे युपीएचे होते तेही पिठावर बसले, त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला पुस्तकावर चर्चा करता येणार नाही. राहुल गांधीला 10 वेळा सांगितलं, पण आता त्यांनी समजूनच नाही घ्यायचं. एखादा झोपलेला असला तर त्याला जाग करतायत, बर पण झोपेचं जर सोंगच घेतलं असेल, त्यांनी जर ठरवलंच असेल की मला सोंग करायचं आहे, तर त्याला किती हलवलं, गदागदा हलवलं तरी जाग करता येत डॉक्टर, नाही. मला आपली बाजू आणि निश्चित ती लक्षात आली. काँग्रेसची झाली. बळवंत वानखडे, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे की राहुल गांधी खरोखर झोपेचं सोंग करताय का? जे काय घडलेलं आहे, देशासमोर जे चित्र आज उभं राहिलेलं आहे, त्यातली सत्यता काय? तुमच्यावरती जर आरोप करण्यात आलेले आहे तर आरोपांचं खंडन कसं करणार? राहुलजी गांधी देशासमोर जे स्पष्ट चित्र, जे आपलं चीन आणि भारत याचं जे काही आपले संबंध आहेत, या संबंधाच्या बाबतीत माननीय राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणावर ते बोलत होते आणि बोलत असताना ती वस्तुस्थिती मांडत होते. परंतु ते पुस्तकाचा आधार घेऊ नये हे आम्हाला नियम आहे आणि निशिकांत दुबे 5-5 पुस्तकाचा आधार घेतात. आणि यापूर्वी माननीय पंतप्रधानांनी सुद्धा पुस्तक कोट केलं होतं, त्यांना काही वाटत नाही. म्हणजे नियम आम्हाला आहे लागू, नियम त्यांना लागू नाहीत, अशा पद्धतीचं दुगले धोरण हे माननीय पीठासीन अधिकारी हे सरकारच्या बाजूने घेतात. आमचा असा कुठलाही उद्देश नव्हता की आम्ही सभागृह बंद पाडावं, परंतु माननीय राहुलजी गांधी यांना वारंवार बोलू देत नव्हते. आज 3-4 दिवस आहे, सातत्यानं बोलू देत नव्हते म्हणून आम्ही या आयुधांचा वापर केला. बाकी आमचा असा कुठलाच उद्देश नव्हता. माननीय पंतप्रधानांना मी तर मगाशी म्हटलं की माननीय पंतप्रधानांना त्यांची 56 इंची छाती आहे, त्यांना कोण मारू शकते? आणि ते सभागृहातच आले नाही तर त्यांच्यावर हल्ला किंवा त्यांना बोलण्यापासून रोखण्याचा काय प्रश्न येतो? बरोबर आहे. आयुधांचा वापर होत असताना मात्र सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत. या आयुधांचा वापर करत असताना कुणावरती हा हल्ला होतो आणि कोण परतवून लावतो याकडे आमचंही लक्ष असेल. धन्यवाद डॉक्टर अनिल बोंडे आणि धन्यवाद बळवंत वानखडे, आपण आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती काय सद्य परिस्थिती आहे आणि आपापल्या पक्षाचं काय म्हणणं आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलात. त्यासाठी धन्यवाद. जय संविधान.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राजकारणामध्ये इतिहास स्वतःला कसा डोकवायला लावतो याचं जिवंत उदाहरण आज पुन्हा एकदा चर्चेत आलं. 1991 मध्ये जेव्हा शरद पवार यांनी देशाचं संरक्षण मंत्री पद स्वीकारलं होतं तेव्हा त्यांचं पद वाचवण्यासाठी पुतणे अजित पवार यांनी आपल्या बारामतीच्या खासदारकीचा त्याग केला होता. आज काळ बदलला असला तरी पवार कुटुंब पुन्हा एकदा खासदारकी आणि मंत्रिपदाच्या कायदेशीर पेचामध्ये अडकल्याचं दिसतंय. विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं दुःखद निधन झालं. बरं, या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. मात्र या नियुक्तीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर घटनात्मक प्रश्न उपस्थित केलेला आहे. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या विद्यमान सदस्य आहेत. जोपर्यंत राष्ट्रपती त्यांचा खासदारकीचा राजीनामा स्वीकारत नाहीत तोपर्यंत त्या दुसरं लाभाचं पद स्वीकारू शकत नाहीत, असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री पद हे पद घटनात्मक नसल्यानं तांत्रिकदृष्ट्या त्यांनी आधी कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पदाची शपथ घ्यायला हवी होती, असा दावा दमानी यांनी केलेला आहे. बरं, या कायदेशीर गुंतागुंतीमुळे सुनेत्रा पवारांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रत्युत्तर देत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केलेला आहे. आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. अंजलीताई, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. खरोखर सुनेत्रा पवार यांचं पद धोक्यात आहे का? काय तांत्रिक बाजू आहे त्या आम्हाला समजावून सांगा. नाही, कसं असतं की आता एकतर खासदार असताना पहिला त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तो जोपर्यंत प्रेसिडेंट स्वीकारत नाही तोपर्यंत पुढचं पद त्यांना घेता येत नाही. बरं. आणि आताच्या घटकेला हा त्यातला एक भाग झाला. आता मला की कोणी विचारलं की मला काही आक्षेप आहे का की सुनेत्रा पवार होऊ नये, तर त्यांनी आतापर्यंत कुठलाही भ्रष्टाचार माझ्या समोर तरी आलेला नाहीये, त्यामुळे मला काही आक्षेप नाहीये. मी फक्त कायदा सांगते आणि कायद्याच्या याच्याप्रमाणे जे योग्य आहे तेच सांगते. तर आताच्या घटकेला त्यातला आणि एक मोठा भाग म्हणजे कुठलंही मंत्रीपद स्वीकारताना तेव्हाचा शपथविधी घेता येतो. आताच्या घटकेला समजा त्यांच्याकडे क्रीडा आणि हे दिलं गेलंय, पण ह्याचं अनाउन्समेंट जी आहे ती नंतर झाली की यांच्याकडे क्रीडा आणि एक्साईज ही दोन्ही खाती जाणार आहेत. तर ते समजा त्यांनी क्रीडा किंवा एक्साईज खात्याचा जर पदभार घेतला असता, स्वीकारला असता, तर ते योग्य होतं. कारण आताच्या घटकेला उपमुख्यमंत्री पद हे पदच अस्तित्वात नाहीये. तर म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये उपमुख्यमंत्री पद असं पदच नाहीये. तर फक्त मुख्यमंत्री असतो आणि त्यांना आता ह्या ज्या उपमुख्यमंत्री पद म्हणा किंवा जे मेयर पण डेप्युटी मेयर केले अशी पदं नाहीयेत. पण ते राजकारण्यांनी नवीन नवीन बनवत गेलेत. ते त्यांना बहुतेक बाबासाहेबांना पण मागे टाकायचंय की काय, कारण मला तर खरंच कळत नाहीये की एक कॉन्सेप्ट कुठून आलं आणि ते इतके दिवस चालून कसं दिलं गेलंय. तर आताच्या घटकेला त्यांना मंत्री म्हणून नक्कीच शपथ घेता येते, पण उपमुख्यमंत्री म्हणून अशी शपथ घेता येत नाही. त्यामुळे कुठेतरी हे कायद्याचा पेच नक्कीच आहे. आता याच्यात दोन्ही गोष्टी ते मार्ग काढतीलच, याच्यात काही शंका नाही. पण ठीक आहे, जे राजकारण चाललंय ते चाललंय आणि घाणीचं चाललंय, एवढंच. बरोबर. पण अंजलीताई, ज्या वेळेला आपण बघतो तटकरेंनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे की कायद्याचा अभ्यास करूनच आम्ही काही निर्णय घेतलेले आहे. मात्र या निर्णयामध्ये राजकारण दिसतं का? पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, राजकारण असेल तर ते कसं आणि काय, का सोयीचं राजकारण समजायचं? नाही, एक तर त्यांना 3 दिवसात ते एवढं उपमुख्यमंत्री पद घेण्याची गरज काय होती तेच काही कळत नाही. तर कारण एवढी घाई करण्याची काहीच कारण नव्हतं. भाजप काही 10 दिवसात काही निर्णय घेणार नव्हतं, राष्ट्रवादी काही निर्णय घेणार नव्हतं. मला नाही वाटत शरद पवारांनी कुटुंब सोडून असं काही बाहेर निर्णय घेतला असता. तर यांना ह्या जी टोळी आहे यांची, म्हणजे त्याच्यात तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत आणि छगन भुजबळ आहेत, यांना कुठेतरी सगळी जी सत्ता आहे किंवा ती जी जबाबदारी आहे ती सगळी स्वतःकडे घ्यायची होती. आणि म्हणून हा 3 दिवसाचा हा जो ड्रामा झाला. आता याच्यात तटकरे म्हणतात आम्ही कायदेशीर बाजू सगळी समजून घेतली,
कुठली घेतली, कोणाला विचारलं, कारण 3 दिवसात तुम्ही काय काय केलं. तर हे असे सगळे आता बोलण्यासाठी ते म्हणतीलच की आम्ही त्याच्यात कायदा तपासून घेतला. तर आता मग जर एक व्यक्ती आता मला वाटतं त्याच्यावर पिटिशन पण करतोय, जर त्यांनी केलं तर मग या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच. बरं, पण असं तर होणार नाही ना की तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं? आता त्याला आपण काय म्हणणार, कारण आता वित्तमंत्री पद तर ऑलरेडी गेलेलं आहे, कारण ते मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतलंय. मला याच्यात ना विशालजी एक खूप मोठं षडयंत्र भाजपचं दिसतंय. कसं? म्हणजे भाजपनी एका दगडात 2 पक्षी मारले. एक म्हणजे हे घाईघाईने त्यांनी जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली, ज्याच्यामुळे राष्ट्रवादीचा सगळा जो त्यांना आता सॉफ्ट कॉर्नर मिळाला असता, जी त्यांना सिंपती वेव्ह मिळाली असती आत्ताच्या झेडपी निवडणुकीत, याच्यात शंकाच नाही. आणि दुसरीकडे त्यांनी पूर्णच्या पूर्ण हे जे विलिनीकरण सो कॉल्ड होणार होतं, कारण खरं तर दोन्ही बाजू मला कोणाबद्दलही काडी मात्रही सिंपती नाही, ना शरद पवारांबद्दल आहे ना सुनेत्रा पवारांबद्दल, म्हणजे त्या भागाच्या कुटुंबाबद्दल आहे. तर आताच्या घटकेला हे विलिनीकरण होऊ नये आणि सगळी राष्ट्रवादी जर संपवायची असेल तर ती मी एकटा संपू शकेन, कारण ही 3 मंडळी तर कधीही भाजपत जायला तयार आहेत. त्यामुळे हे मी एकटा करू शकेन, म्हणून भाजपनी ही खेळी केली आहे असं मला त्याच्यात दिसतंय. कारण प्रत्येक वेळेस मी सुनील तटकरेंना बोलताना ऐकतेय की आम्ही एनडीए बरोबर आहोत, जे एनडीए बरोबर यायला तयार आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणी करू किंवा आम्ही भाजपशी करू. हे जे पदोपदी ते म्हणतायत याच्यावरनं ते भाजपला किती त्यांनी वाहून घेतलंय हे दिसतच. नक्कीच. धन्यवाद अंजली दमानियाताई, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि कायद्याची बाजू नेमकं काय सांगतेय किंवा कायदा काय सांगतो, कुठली पदं ही घटनात्मक आहेत, कुठली नाही आहेत, या संदर्भातलंही नॉलेज हे सर्वसामान्यांना यावं एवढीच अपेक्षा. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, खरोखर झालेले जे आरोप आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत. ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र यावेळेला पाहतोय त्यातही टेक्निकल गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सुनेत्राताई यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात आहे का? तुम्ही देखील कायदेतज्ञ आहात, तुमची बाजू आणि तुमच्या पक्षाची बाजू समजावून सांगा. सगळ्यात महत्वाचं, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचं पद धोक्यात नाही. आपल्याशी थोड्या वेळापूर्वी ज्या सामाजिक कार्यकर्त्या बोलत होत्या, लक्षात घ्या, कायद्याचं नॉलेज असणं, कायद्याची इम्प्लिमेंट करणं माहिती असणं आणि प्रॅक्टिसिंग त्या गोष्टी माहिती असणं फार फरक आहे. आमच्या अंजलीताई सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांनी अनेक आतापर्यंत आरोप केले, परंतु आम्ही आतापर्यंत कुठेतरी त्यांनी केलेले आरोपावर की आम्ही सत्ताधारी आहोत किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून त्याला उत्तर देत होतो, त्यांना कायदेशीर पद्धतीने सांगत होतो. बरं, नक्कीच रुपालीताई, मात्र मला खरोखर कायदा समजून घ्यायचा आहे, समजावून सांगायचं आहे. रुपालीताई, कायदा समजूनच सांगतेय की जेव्हा माननीय अजितदादाची ही मोठी घटना घडली त्याच्यानंतर राज्याच्या घटनात्मक पदाने म्हणजे मुख्यमंत्री साहेब, राज्यपालांनी ती शपथ दिलेली आहे. सगळ्या कायद्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत, त्या अंजली दमाने त्यांना माहिती नाहीयेत. आणि मला अंजलीताईंना विचारायचंय की सगळ्यांना सगळ्या कायद्याच्या वाटा मोकळ्या आहेत, कुणीही कोर्टात जाऊ शकतं, दाखल करू शकतं, परंतु त्यांना हा निर्णय आवडला नाही, त्यांच्या विचारांना पटला नाही, म्हणून तो कायद्याची लावून कसा अन्याय चाललेला आहे असं दरवेळी नाहक बोलून काहीच उपयोग होत नाही विशालजी. बरं, पण नक्कीच रुपालीताई, मात्र त्या कुठेही कायदेशीर प्रक्रियेमध्ये याचिका दाखलही करत नाही, याचिका कोणी दुसरं दाखल करत, त्यामुळे मला सत्य परिस्थिती काय ती जाणून घ्यायची. बोला बोला. ऐका ना, करावी त्यांना अधिकार आहे. अहो, पण केवढा मोठा बाका प्रसंग आलेला आहे. आतापर्यंत त्यांनी अजितदादांवर आरोप केलेलेच होते, त्यावेळी आम्ही त्याला उत्तर जी काही कायदेशीर आहेत ती दिली. मला एक बाई म्हणून त्यांना प्रश्न विचारायचा आहे की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर तुम्ही आरोप किंवा या ज्या काही गोष्टी बोलताय याच्यामध्ये अजित पवारांच्या कुटुंबाविषयी असलेला द्वेष अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्ही मध्येच म्हणला होता ही घटना झाल्यावर की माझे वैचारिक मतभेद होते. आता वैचारिक मतभेद ज्यांच्याशी होते ते राहिलेले नाहीयेत, ते बिचारे सातत्याने जे काही आरोप केले
कोर्टाच्या प्रोसिजरनी त्यांना निर्दोष केलं, तरी सुद्धा आपल्या अंजलीताई असतील किंवा इतर कोण जे ज्यांना कायदाच माहिती नाहीये पण फक्त आरोप करायचे आहेत, नाहक आरोप करायचे आहेत, ती लोक आरोप करत होती. पण माझी आता विनंती आहे, अंजलीताईंना हात जोडून विनंती, आता अजित पवार असतील किंवा पवार कुटुंबाचे आमचे सुनेत्रा वहिनी असतील, आम्ही नाहक कृपया तुम्ही कोणतेही आरोप करू नका. आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे बरं, तुम्ही नक्कीच स्त्रिया रुपालीताई, आहात, ज्या तुमची विनंती ऐका, त्यांच्यापर्यंत ऐका. पोहोचली असेल. त्यांनी आरोपही केलेला नाहीये. एक तांत्रिक बाजू त्यांनी सांगितली की राष्ट्रपती जोपर्यंत त्यांनी केलेला जो दिलेला राजीनामा आहे तो मान्य करत नाही तोपर्यंत दुसरं पद मिळत नाही, आणि उपमुख्यमंत्री पद हे फक्त राजकारणासाठी दिलेलं पद आहे, घटनेत ते कुठेही नसल्याचा त्यांचं म्हणणं आहे. मला यावरती आपल्याकडून जाणून घ्यायचं. घटनेमध्ये जी काही पदं आहेत त्याच्यावर राज्य सरकार इतर, म्हणजे तुम्ही जर हा मुद्दा घेऊन कोर्टामध्ये जरी गेला बरं. तर काही अधिकार हे सरकारकडे असतात. आणि अंजलीताईंना काय माहिती आहे राजीनामा घेतलाय का नाही घेतलेला आहे, ती सगळी कायद्याची प्रोसिजर पूर्ण करून घटनात्मक पद असलेले राज्यपालजी, घटनात्मक पद असलेले मुख्यमंत्री साहेब यांनी ही कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून माननीय सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे. आता उपमुख्यमंत्री पद यांचं म्हणणं घटनात्मक नाहीये, परंतु त्याच्यामध्ये सरकारने जी काय तरतुदी करून हे जे पद निर्माण केलेलं आहे त्याचा कारभार चाललेला आहे. म्हणजे याआधी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री पद होते, मग आता त्यातले अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीयेत, त्यांच्या मागे उत्तरार्थी सर्वे सर्वा त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा वहिनींची जर शपथ झाली असेल तर जो काय हा बेकायदेशीरचा सूर लावलेला आहे हा अयोग्य आहे हे स्पष्टपणे सांगते. आणि कोणाला काही वाटतं तर त्याच्यासाठी त्यांना मेहरबान कोर्ट ओपन असतात, परंतु हे जातही नाही आणि गेल्यानंतर कोर्टही त्याची दखल घेत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त तुम्ही आणि मी टीव्हीला डिबेट करायचं, त्यांनी आरोप करायचे, आरोपातनं आम्ही उत्तर द्यायचं, परंतु माझी विनंती आहे की आता बाद झालं, नाहक आरोप नका करू. याच्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ माननीय सुनेत्रा वहिनींनी घेतलेली आहे, याच्यामध्ये कुठलीही बेकायदेशीर प्रक्रिया नाही. बरं, कुठलीही बेकायदेशीर प्रक्रिया नाही हे तुम्ही म्हणतायत. यावेळेला निश्चितच मला दोन्ही बाजू जाणून घ्यायच्या होत्या आणि महाराष्ट्रासमोर त्या ठेवायच्या होत्या. धन्यवाद रुपाली ठोंबरे पाटील, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि याविषयी कायदा नेमकं काय सांगतोय, काय पक्षाला वाटतंय हे सांगण्याचा प्रयत्न केलात. धन्यवाद. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावर गेले काही दिवस सातत्याने चर्चा देखील सुरू आहे. पक्षातीलच अनेक नेत्यांचा सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पाठिंबा देखील आहे. पण याविषयीची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची असली तरी पक्षाची संघटनात्मक दृष्टीने पुढची वाटचाल कशी ठरते, त्यासाठी नेमक्या काय तरतुदी आहेत, त्या संदर्भातला आढावा घेणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. अजितदादांनंतर राष्ट्रवादीचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचं मत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपद रिक्त झाल्यास किंवा अध्यक्षांचं अकाली निधन झाल्यास किंवा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागल्यास पक्षाची पुढील वाटचाल कशी ठरते याबाबत पक्ष घटनेत काही स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या. राष्ट्रवादीच्या घटनेतील कलम 20 नुसार अध्यक्षाची निवड प्रक्रिया पूर्णतः लोकशाही आणि निवडणूक केंद्रित आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात किंवा राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भात सध्या पवार कुटुंबामध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे हे अजून समजू शकलेलं नाहीये. मात्र पक्षातील प्रमुख नेत्यांनी या संदर्भात वारंवार भूमिका जाहीर केलेली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाहीये. त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे.
आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी योग्य रीतीने पार पडत आहे. सुनित्रा वहिनींना आम्ही देखील सांगितलं की तुम्ही आता प्रमुख आहात, उत्तराधिकारी म्हणून तुमची जबाबदारी आहे. मग उद्याच्या काळामध्ये जे काही निर्णय होतील या बाबतीत तुम्ही पुढे असला पाहिजे. उद्याच्या काळामध्ये सर्वस्वी अधिकार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, कुणाला वेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्यात, हा सर्वस्वी अधिकार हा सुनित्रा वहिनी अजितदादा पवारांचाच असेल. हा मुद्दा पक्षघटनेतील कलम 20(8) मध्ये स्पष्ट करण्यात आलाय. अध्यक्षांचं निधन, राजीनामा किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पक्षातील वरिष्ठ महासचिव तात्पुरत्या स्वरूपात अध्यक्षीय कामकाज पाहतो. पुढील अध्यक्षांची निवड होईपर्यंत वरिष्ठ महासचिव अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतो. पक्षाची कार्यकारिणी तात्पुरता अध्यक्ष नेमू शकते. नियमित अध्यक्षाची निवड ही राष्ट्रीय कार्यकारिणीमार्फत पुन्हा निवडणूक घेऊनच करावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षांची नियुक्ती न करता थेट निवडणुकीद्वारे निवड केली जाते. ही निवडणूक केंद्रीय निवडणूक प्राधिकरण मार्फत पार पडते. या प्राधिकरणाचा अध्यक्ष हा पदसिद्ध निवडणूक निर्णय अधिकारी असतो. पक्षघटनेनुसार कोणतेही 10 अधिकृत प्रतिनिधी संयुक्तपणे एका प्रतिनिधीचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवू शकतात. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार फक्त राष्ट्रीय अधिवेशनातील प्रतिनिधींनाच असतो. सामान्य कार्यकर्ता, आमदार किंवा खासदार यांना थेट मतदानाचा अधिकार नसतो. फक्त संविधानानुसार निवडून आलेले प्रतिनिधीच मतदान करतात. राष्ट्रीय अधिवेशनातील प्रतिनिधी म्हणजेच राज्य समिती सदस्य मतदान करतात. एकच उमेदवार असल्यास तो उमेदवार बिनविरोध अध्यक्ष घोषित होतो. 2 किंवा अधिक उमेदवार असल्यास गुप्त मतदान घेतलं जातं. 2 उमेदवार असतील तर प्रत्येकी 1 मत, 2 पेक्षा अधिक उमेदवार असतील तर प्राधान्यक्रम मतदान पद्धत वापरली जाते. 50% अधिक मतं मिळवणारा उमेदवार अध्यक्ष ठरतो. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा पवार कुटुंबातीलच असेल असं सांगितलं जातंय. सध्या तरी अजितदादांचा राजकीय वारसा म्हणून सुनेत्रा पवारांकडेच पाहिलं जातंय. सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरही पार्थ पवार किंवा जय पवारांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. शिवाय अजितदादांकडे ज्या ज्या संस्थांची पदं होती त्यातील बहुतांश पदांवर सुनेत्रा पवारांचीच वर्णी लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर नेमका केव्हा आणि काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहात न्यूज प्लॅनेट. मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरलेला असून येत्या 11 फेब्रुवारीला मुंबईला नवा महापौर मिळणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी ठाकरे गट आपली ताकद आजमावणार असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही मार्गाने लढा दिला जावा यासाठी ठाकरेंनीही रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली असताना ठाकरेंच्या या निर्णयामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. या महापौर पदाच्या निवडणुकीबाबत आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं असता त्यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय. आमची तयारी सुरू आहे, तुम्हाला लवकरच समजेल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. तसंच आम्ही उमेदवार देणार की नाही हे तुम्हाला लवकरच समजेल, मी त्याच्याबद्दल आत्ता बोलणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले.
की आपण पण उपमहापौर आणि महापौर पदाचा उमेदवार देणार आहात. कोणामध्ये चर्चा झाली? नाही, बातम्या येत आहेत, अशा बातम्या येत आहेत. मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही. आता मग कुठे होता मी? तर 11 फेब्रुवारीची ही निवडणूक केवळ औपचारिकता न ठरता एक अटीतटीची लढत ठरणार आहे एवढं मात्र स्पष्ट झालंय. दरम्यान भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवलाय. नितेश राणे यांनी अत्यंत कडक शब्दात समाचार घेताना म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंना वारंवार तोंडावर पडण्याची सवयच लागली. सोबतच तोंडावर पडण्यात त्यांनी जणू PhD केलेली असल्याचा टोलाही नितेश राणेंनी ठाकरेंना लगावलाय. एकीकडे ठाकरेंची शिवसेना ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्यासाठी दंड थोपटती आहे, तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या या विखारी टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरेला तोंडावर आपटण्याची सवय झाली आहे, नाक रगडण्याची सवय झालेली आहे. म्हणून परत एकदा उद्या तोंडावर आपटणार. त्यांनी ते नाक म्हणजे तोंडावर आपटण्याची PhD केली ना आता उद्धव ठाकरेंनी. मुंबईच्या जनतेने तिथे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला भगव्या विचाराच्याच महापौर बसवण्याचे कौल दिलेला आहे. हे बाकीचे सरतंच जुदावाल्यांना काहीच जागा नाही. म्हणून उद्धव ठाकरेंना सांगेन की तुम्ही आता मुंबईच्या महापौरचं स्वप्न बघू नका, कुठे इस्लामाबाद करायचीचं महापौर बसवायला बघा. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी भाजपचे माध्यम प्रमुख आणि नुकतेच नगरसेवक झालेले नवनाथ बनही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नवनाथजी, खरं तर ट्विस्ट पे ट्विस्ट चालू असल्याचं दिसतंय. येत्या 11 तारखेला महापौर मिळणार आणि महापौर पदासाठीची चुरस तर अवघा महाराष्ट्र यावाला पाहतोय, कारण प्रश्न हा मुंबई महानगरपालिकेचा आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना ज्यावेळेला स्वतःचे महापौर देणार असल्याच्या चर्चा येतात, हे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे नवनाथजी? विशालजी, याला चुरस म्हणत नाही, याला रडीचा धाव म्हणतात. खरं तर महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये जनतेने भारतीय जनता पार्टीने महायुतीला स्पष्टपणे बहुमत दिले आणि उद्धवजी ठाकरेंनी 1 उमेदवार द्यावा, 2 उमेदवार द्यावे, 4 उमेदवार द्यावे. महापौर हा महायुतीचाच होणार आहे. त्याला चुरस म्हणत नाही, त्याला रणनीती म्हणत नाही. पराभव झाल्यानंतर पराभव मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो. लोकशाहीमध्ये पराभव स्वीकारणं फार महत्वाचं असतं, परंतु पराभव स्वीकारायची तयारी नाहीये, पराभव स्वीकारायची मानसिकता नाहीये. आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालोय याची जाणीव यांना आहे. तरी देखील अशा पद्धतीने उमेदवार देऊन एक आपलं मॉरल अप ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. उद्धवजी ठाकरे यांनी आजपर्यंत अनेक प्रकरणामध्ये युटर्न घेतले. याही प्रकरणात ते निश्चितपणे युटर्न घेतील. विशालजी, तुम्हाला आठवत असेल, जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा उद्धवजीने सांगितलं होतं की मी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा देतो. बरोबर. आजपर्यंत उद्धवजींनी विधान परिषदेच्या आमदाराचा राजीनामा दिला नाही. का दिला नाही? तर त्यांना वाटलं की आपल्याकडे जे विरोधी पक्षनेते पद आहे ते संख्याबळानुसार जाईल. आता देखील यांनी महापौर पदासाठी उमेदवार द्यावा, यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवार द्यावा, आणखी एखादी समिती असेल तर त्यासाठी उमेदवार द्यावा. जसं मुंबईकरांनी यांना घरी बसवलं, मुंबईकरांनी यांचा पराभव केला, मुंबई महापालिकेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या उभाटा गटाला पुन्हा एकदा तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. मात्र एक प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो की स्वतः आदित्य ठाकरे देखील म्हणतात आमचे लोक कामाला लागलेत. कुठल्या कामाला लागलेत? कुठल्या प्रकारची कामं आता करणं शिल्लक आहे? नाही, कामाला लागले हे बघा, हे आधी म्हणत होते की आम्ही 2.5 वर्षात काम करू, पण यांचं काम काय तर घरात बसणं, कोमट पाणी प्या, फेसबुक लाईव्ह करा, याच्या पलीकडे यांची कामं काहीही नाहीत. आणि जनतेने हेच बघितलं की देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं मुंबईच्या विकासासाठी काम करतात, सातत्यानं जनतेमध्ये असतात. आता देखील बघितलं आपण, महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक सभा कोणी घेतल्या? देवेंद्रजी फडणवीसांनी घेतल्या. उद्धवजी ठाकरेंनी किती सभा घेतल्या? घरामध्ये बसून होतो. उद्धवजी ठाकरे ठीक आहे, आदित्यजी ठाकरे यांनी किती सभा घेतल्या? घरामध्ये बसून होतो. यांनी कामाला लागणं वगैरे हे शब्द यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीत. काम करत नाहीत, जनतेच्या भूलथापा द्यायच्या, जनतेचा विश्वासघात करायचा ही यांची परंपरा आहे. आता कामाला म्हणजे काय करतायत नेमकं काम? आदित्यजी ठाकरे, तुम्ही पालकमंत्री होतात मुंबईचे,
तुम्ही मुंबईच्या विकासासाठी काय केलं? 25 वर्ष तुम्ही मुंबईमध्ये राज्य केलं, तर मुंबईला भकास शहर बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर आदित्यजी ठाकरे, उद्धवजी ठाकरे तुम्ही केलंय. मुळामध्ये कामाला लागणं म्हणजे काय, तर ज्या पद्धतीनं देवाभाऊंनी मेट्रो आणली, देवाभाऊंनी कोस्टल रोड आणला, देवाभाऊंनी अटल सेतू आणला आणि मुंबईकरांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला, याला कामाला लागणं म्हणतात. घरात बसणं म्हणजे कामाला लागणं असेल तर त्यांना खूप खूप धन्यवाद आहेत. आणि जनतेनं त्यांना आवडतं काम, जे ज्यांना घरात बसायचं असतं आणि ठिपक्याची रांगोळी बघायची असते, ते आवडतं काम जनतेनं उद्धवजींनाही दिलं आणि आदित्यना दिलं. येत्या 5 वर्षामध्ये त्यांना घरात बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये, कारण ज्यांना तेच आवडतं. नक्कीच धन्यवाद नवनाथजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. मात्र येत्या काळातील महापौर पदाचा ट्विस्ट काय असेल याचे साक्षीदार तुम्ही आणि आम्ही देखील होणार आहोत. आणि जर खरोखर शिवसेना त्या ठिकाणी उमेदवार देत असेल तर तो का आणि कशासाठी यावरती देखील लक्ष असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये आता सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदललेली असून मनसे आणि शिवसेनेनं हात मिळवणी केलेली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेना मनसे युती असं हे नवीन समीकरण असणार आहे आणि यामुळे भाजप सोबतच्या संभाव्य युतीपूर्वीच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. नाशिक महापालिकेत मनसेच्या एकमेव नगरसेविका असलेल्या मयुरी पवार यांनी आता शिवसेनेला पाठिंबा दर्शवलाय. धक्कादायक बाब म्हणजे पवार यांनी या आधी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवलेली होती, मात्र प्रत्यक्षात सत्ता स्थापनेची वेळ येताच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. या नव्या आघाडीमुळे नाशिक महापालिकेतील सत्तेची गणितं पूर्णपणे फिरणार आहेत. मनसेच्या सोबतीमुळे शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ वाढल्यानं स्थायी समितीवर त्यांचा आता एक वाढीव सदस्य नियुक्त होणार आहे. केवळ स्थायी समितीच नव्हे तर प्रभाग समिती, स्वीकृत नगरसेवक पद आणि पालिकेच्या विविध महत्त्वाच्या समित्यांवर आता शिंदेंची शिवसेना आणि मनसेचे वर्चस्व निर्माण होणार आहे. विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून या युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत नवे रंग पाहायला मिळणार आहेत. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.